न्यूज टाइम। महाराष्ट्र के अकोला में चिया सीड की खेती किसानों के लिए नई उम्मीद बनकर उभर रही है। पहली बार अकोला कृषि उत्पन्न बाजार समिति में इसकी आवक और नीलामी से ये फसल चर्चा में है। चिया सीड की बुवाई अक्टूबर के अंत से नवंबर तक होती है और ये फसल 90 से 110 दिनों में तैयार हो जाती है। कम कीटनाशकों और उर्वरकों की जरूरत कम होती है, जिससे उत्पादन लागत घटती है और प्रति एकड़ 3 से 6 क्विंटल तक उत्पादन मिल सकता है। अकोला कृषि उत्पन्न बाजार समिति में सभापति शिरीष धोत्रे और सचिव मालोकार की मौजूदगी में नीलामी हुई। इस दौरान मंडी के व्यापारी, आड़तिया और कर्मचारी भी मौजूद रहे। करीब 100 कट्टों की आवक दर्ज की गई, जिसमें चिया सीड का भाव 15,000 रुपए से 20,100 रुपए प्रति क्विंटल तक रहा। किसानों का कहना है कि चिया सीड पारंपरिक फसलों चना, सोयाबीन और कपास के मुकाबले कम जोखिम वाली फसल है, जिसमें मौसम, फफूंद और वायरस का असर कम होता है। व्यापारियों के मुताबिक चिया सीड की मांग देश के साथ साथ अंतर्राष्ट्रीय बाजार में भी है, खासकर आयुर्वेदिक और औषधीय उत्पादों के लिए, जिससे बेहतर दाम मिलने की संभावना है। कुछ निजी कंपनियां कॉन्ट्रैक्ट फार्मिंग के तहत बीज और बायबैक सुविधा दे रही हैं, लेकिन विशेषज्ञों की सलाह है कि किसान शर्तों को समझकर ही समझौता करें। आपण नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत त्याची पेरणी करतो। शेतामध्ये 90 ते 110 दिवसाचं पीक आहे। विशेष म्हणजे या पिकाला कुठलाही जंगली जनावर वगैरे किंवा पक्षी वगैरे खात नाहीत। तिसरं असं आहे की याला बाजार भाव आता 20 पर्यंत, 18 ते 20, 25 पर्यंत जातात आणि शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा खूप होतो। राखणाचं काम पडत नाही, कमी पाण्यामध्ये सुद्धा येते, चांगल्या जमिनीमध्ये चांगलं उत्पादन होते, 5 ते 6 क्विंटल पर्यंत येते। आता आमची ॲडव्हिक ऑर्गॅनिक इंडस्ट्री नावाची एक कंपनी आहे, आम्ही त्या कंपनी मार्फत शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये चिया सीड्स वगैरे सर्व देतो आणि त्यांच्याकडून हा रिटर्न पण बायबॅक पण घेतो। त्याचे फायदे हे पूर्ण जे आहे हे याचं जे आहे मार्केटला बाहेर, तर हे आपण एक्सपोर्टला जाते मटेरियल बरंचसं। शेतकऱ्याला याचा बेनिफिट चांगला आहे की चण्याला गारपीट वगैरे होते किंवा चण्यामध्ये बरेचसे व्हायरस येतात किंवा चण्यामध्ये बुरशीचे प्रमाण खूप असतात। पाऊस जर पडला तर चणा पूर्ण वाया जाते। त्याच्यामध्ये हा असा कुठलाही प्रकार नाही। याला फवारणी फार कमी लागतात, खताचं नियोजन काही लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च पण सुद्धा हा फार कमी होतो। त्याच्यामुळे शेतकरी हा वार्षिक जे उत्पादनामध्ये असते याला आर्थिक फायदा खूप होतो। याला काढण्याची पद्धत हा आपण हार्वेस्टरनी काढू शकतो। पेरणी हे ट्रॅक्टरनी, साध्या ट्रॅक्टरनीच आपण जसं कुठलंही बियाणं पेरतो त्या ट्रॅक्टरनीच पेरणी होते। पेरणीचं बियाणं 1.5 किलो ते 2 किलोच्या दरम्यानमध्ये देतो आपण याला पेरणीला, आणि पेरणीवर थोडं लाईट पाणी द्यावं लागते, बाकीचे थोडं स्प्रिंकलरनं पाणी द्या, आणि खालून पाणी जर तुम्ही फट पाणी दिलं तर याचे ॲव्हरेज खूप चांगला येतो। नीचे में 16,000, ऊपर में 20,600 रुपए। यहाँ से ये पहली बार आया है एपीएमसी, अकोला एपीएमसी में चिया सीड पहली बार आया है। अदर स्टेट में जाता, वहाँ पे ये कुछ आयुर्वेदिक के काम में आता, कुछ मेडिसिन के काम में आता। क्वालिटी के अनुसार इसका रेट रहता है और क्वालिटी के अनुसार इसका यूज रहता है। ये एक्सपोर्ट ज्यादा होता है, डोमेस्टिक में बहुत कम चलता है। 80% एक्सपोर्ट होता है, 20% सिर्फ इंडिया में खपत है इसकी, और जितना ज्यादा हुआ उतनी इसकी ज्यादा खपत है। मी दहीगाव गावंडे, उमेश मनोहरराव ठोकळ। आम्ही यावर्षी चिया सीड घेतलं। चिया सीड शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे, कारण की त्याचे रेट चांगल्या प्रकारे येत आहे। पहिल्याच वेळेस एपीएमसी अकोला शिरीष भाऊ धोत्रे यांच्या माध्यमातून यांनी आज बाहेरच्या ठिकाणचे व्यापारी बोलावून त्यांची आज हराशी केली। जवळपास 30 ते 35 क्विंटलच्या जवळपास आज इथं आवक आहे, आणि रेट पण कमीत कमी 16,000 आणि जास्तीत जास्त 20,500-600 रुपयापर्यंत रेट भेटला। मला पण 20,100 रुपये भाव भेटला। माझं 2 एकर क्षेत्र लागवड होतं। यानंतर शेतकऱ्यांनी बाकीच्या पिकाला पर्याय म्हणून चिया सीड लावण्याची मी त्यांना विनंती करतो। चिया सीड सर्व शेतकऱ्यांना माझी एक आग्रही विनंती आहे की जसं कॉटन आहे, सोयाबीन आहे किंवा अजून पिकं आहेत, त्यालाही एक पर्याय म्हणून आपण जर हे 1 एकरा किंवा 2 एकरापासून सुरुवात केली तर चांगलं सीड आहे। एकराला जवळपास 3 क्विंटल ते 6 क्विंटल पर्यंत याचा ॲव्हरेज येऊ शकते, आणि बाकीच्या कॉटन किंवा सोयाबीन मध्ये त्याच्यापेक्षा 2 पैसे जास्त होऊ शकतात। असं शेतकऱ्यांनी हे पेरायला काही हरकत नाही आहे।